राहुल गांधी म्हणतात, माझं मत क्षुल्लक फसवेगिरीविषयी नाही तर राष्ट्रीय संस्थांना ग्रासणाऱ्या घाऊक फसवेगिरीविषयी आहे. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निकालातील विचित्रपणा ढळढळीत होता. हेराफेरीचं प्रमाण भयावह होतं. त्यावर पांघरून घालण्याचे सर्व प्रयत्न झाल्यानंतरही आकडेवारी समोर आली. राज्यात 1 लाख मतदार केंद्र आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी तिथे निराशाजनक आहे. 85 मतदारसंघातील सुमारे 12,000 मतदान केंद्रांवरच या वाढीव मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर संध्याकाळी 5 नंतर आलेल्या मतदारांची संख्या सरासरी 600 आहे. प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी 1 मिनिट तरी लागतोच. या हिशोबाने मतदान 10 तास तरी सुरू ठेवावं लागलं असतं, पण तसं काहीच घडलेलं नाहीये. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की अतिरिक्त मतं कशी दिली गेली. कामठीत 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 1.36 लाख मतं आहेत तर भाजपला 1.19 लाख मतं आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 1.34 लाख मतं आहेत, जी मागील निवडणुकीतील कामगिरीच्या आसपास होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप 1,75,000 मतांवर पोहोचला. भाजपच्या मतांमध्ये 56,000ची वाढ झाली आहे. दोन्ही निवडणुकांदरम्यानच्या काळात कामठीत 35,000 नवीन मतदारांची भर पडली. आणि माजी उपमुख्यमंत्री